गेल्या काही दिवसापूर्वी होळी नेत असताना साकव कोसळून काही लोक जखमी झाले होते। त्यानंतर जिल्ह्यातील नादुरुस्त असलेल्या साकवांची दुरुस्ती करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता। मात्र अद्यापही परिस्थिती जैसे थे असल्याचे चित्र बघायला मिळते। अकबर काझी यांच्याकडून संपूर्ण रत्नागिरी जिल्हावासियांना रमजान मुबारक। रियाज काझी यांच्याकडून संपूर्ण रत्नागिरी जिल्हावासियांना रमजान मुबारक। निसार काझी यांच्याकडून रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व मुस्लिम बांधवांना माहे रमजान मुबारक। गेल्या काही दिवसापूर्वी कळंबुशी गावात होळी नेताना साकव कोसळला होता। त्यानंतर जिल्ह्यातील साकवांचे भयान वास्तव्य समोर आलं होतं। जिल्ह्यातील तब्बल 638 साकव नादुरुस्त झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती। जिल्ह्यातील 638 साकवाच्या दुरुस्तीसाठी 15 कोटीचा विशेष निधीची तरतूदही करण्यात आली होती। मात्र अद्यापही निधी आलेला नसल्याने साकवाची कामे जैसे थे आहेत। साकव दुरुस्तीसाठीचा प्रस्ताव जिल्हा परिषद बांधकाम विभागाने 6 महिन्यापूर्वीच शासनाकडे पाठविला होता। या संदर्भात मंत्रालयात झालेल्या बैठकीत साकव दुरुस्तीचे काम जिल्हा परिषद बांधकामाकडून सार्वजनिक बांधकामाकडे वर्ग करण्याचा निर्णय घेण्यात आला होता। त्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही। त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील साकव दुरुस्ती निव्वळ एक फास्ट ठरले। साकव का ऑलरेडी शासनाकडून हमने नियरली 15 कोटीच्या मंजुरी घेतलेला आहे। फक्त उसका इम्प्लिमेंटेशन अभी बाकी है। तो इम्प्लिमेंटेशन आता आम्ही संबंधित SC PWD कडून होणार आहे, तो हो जाएगा। किती साकव नादुरुस्त टोटल जे पण साकव नादुरुस्त उसका पूरा आराखड़ा हमने तैयार किया था जिला परिषदेकडून। उसमें आई थिंक 18 कोटी का अंदाजे टोटल साकव दुरुस्तीसाठी आवश्यक है। उसमें 15 कोटी ऑलरेडी मंजूर है, तो रिमेनिंग पर मंजूरीसाठी प्रयत्न करो। बट 15 कोटी भी काम अगर शुरू हो गया तो बहुत सारे हमारा 90% साकव दुरुस्त हो जाएगा। जिल्ह्यातील साकव दुरुस्तीसाठी कोणीच वाली नाही। पावसाळा जवळ आलाय, मात्र ग्रामीण भागातल्या दळणवळणाच्या साधनातील दुवा असलेल्या साकवांच्या दुरुस्तीकडे प्रशासन सध्या पाठ फिरवतं की काय, असंच एकंदर चित्र आहे। मुजम्मिल जैतापकर सह ब्युरो रिपोर्ट, कोकण लाईव्ह, रत्नागिरी।